करता एक एक यज्ञ बर का. एवढंच नाही, माझ्या सोमेश्वराकरता तुम्ही इथपर्यंत चालत आलात. तुमच्यावर एखादं संकट जर आलं ना, तुम्ही किती अंतरापर्यंत लांब राहा, देव तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करील. का? देवाकरता तुम्ही चलत गेलात ना, देव तुमच्याकरता असणारा येणार. बस एवढंच नाही, आपण ज्या भगवंताच्या असणाऱ्या प्रांगणामध्ये आहोत, त्या भगवंताची सुंदर असणारी कथा आपण श्रवण करू. सोमेश्वर भगवंताचा असणारा जो अवतार आहे, या अवताराच्या बाबतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे, चंद्राला 1 आणि 2 नाही, तर चंद्राला असणाऱ्या 27 असणाऱ्या पत्नी आहेत. चंद्राला काही प्रश्न विचारतो, उत्तर जर बरोबर दिलं तर कथा संपल्यानंतर मी तुम्हाला 10 रुपये देतो बरं का. महाराज गरीब आहे ना. आणि जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर मला 100 रुपये द्या तुम्ही. हा ऐका, सांगा, दशरथ राजाला पत्न्या किती होत्या? 3. आता तुम्ही दोघींनी 100 रुपये द्यायचे बरं का तुम्हाला. हा, आपल्याला फक्त 3 जणीच माहिती आहेत. कौशल्या 4 का? तुम्ही 200 द्यायचे. हा, कौशल्या, कैकेयी आणि त्याच्यानंतर सुमित्रा, ह्या 3 आपल्याला माहिती आहेत. पण का तिघी सोबत लग्न केलं ते सांगतो बरं का. कैकेयीच्या सोबत लग्न हे 3ऱ्या क्रमांकाचं लग्न आहे. सगळ्यात अगोदरचा पहिला विवाह असेल तर तो कौशल्याच्या सोबत आहे. आई वडिलांनी विवाह लावून दिला म्हणून पहिला विवाह कौशल्याच्या सोबत, दुसरा विवाह सुमित्रेच्या सोबत. कशा करता? सुमित्रा ही सेवा करणारी होती. पण भावार्थ रामायणामध्ये किंवा काही ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे, दिसण्याकरता कौशल्या मात्र सुंदर नव्हती. ऐका बरं का, दिसण्याकरता कौशल्या ही सुंदर नव्हती, दिसण्याकरता सुमित्रा ही सुंदर नव्हती. पण या दोघीपेक्षा दिसण्याकरता सुंदर नानी कैकेयी बरं का. काही माणसं असे फसलेत का नाही, तुम्हाला आता काय सांगावं काय नाही. जाऊन मुलगी बघून आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, गोरी पान आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, आणि पुन्हा बँकेमध्ये नेलं, सही तर कर. माय मला सही येत नाही, अंगठा. त्याला त्यावेळेस कळालं. म्हणजे विचार करा, कैकेयीच्या बाबतीमध्ये कैकेयी ही फक्त दिसण्याकरता सुंदर होती, पण कैकेयी एवढं भोळ कोणीच नव्हतं बरं का, अजिबात नाही. दशरथ राजाला 1 आणि 2 पत्न्या नाही, दशरथ राजाला 703 पत्नी आहेत. पुढला प्रश्न, राजा रावणाला पत्न्या किती होत्या? बर, काही लोक म्हणतील आम्हाला काही पत्रिका आल्या नव्हत्या, आम्ही काही लग्नाला नव्हतो. हा, राजा रावणाला 80,000 पत्न्या, आणि मुलं जर सांगायची म्हटलं तर 1,00,000 मुलं, आणि नातू सांगायचे म्हटलं तर 1,25,00,000 नातू. राजा रावण जर आज ग्रामपंचायतला उभा टाकला असता तर एवढं मतदान आपल्या घरचंच, विरोधामध्ये सुद्धा कोणी फॉर्म भरला नसता. श्रीकृष्ण भगवंताला 16,108 पत्न्या. एक चित्रकेतू म्हणायचा असणारा राजा होऊन गेला, त्या चित्रकेतू म्हणायच्या राजाला 1 आणि 2 नाही, 1 कोटी पत्न्या. पुराणामधला असणार. चंद्राच्या पत्नीच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे, 27 असणाऱ्या पत्न्या. पण चंद्राला जी असणारी जी पत्नी आवडत होती आणि प्रेमाची असणारी भूमिका म्हणजे रोहिणी. आणि काही कालावधी निघून गेला, दुसऱ्या पत्न्यांनी सहज दक्ष प्रजापतीला वडिलाला गराणं केलं. आमचे मालक असणारे चंद्र मात्र सारखं असणारा आम्हाला त्रास देतात आणि छळ करतात, त्यांचं सगळ्यात जास्त असणारं प्रेम मात्र रोहिणीवर आहे. असं बोलण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर दक्ष प्रजापतीनं समजून सांगण्याकरता सुरुवात केली, आणि समजून सांगण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर एकदा समजून सांगितलं, 2दा सांगितलं, पण ऐकलं नाही. शेवटी दक्ष प्रजापतीनं चंद्राला शाप देऊन टाकला, तू मात्र या ठिकाणी भेदभाव करतो म्हणून तुला इथून पुढल्या कालावधीमध्ये असणारा क्षयरोग होऊन जाईल. क्षयरोग आपल्याला कळतो बरं का, क्षयरोग होऊन जाईल, ज्याला आपण अंगावरचे असणारे कोड म्हणतो किंवा काय असणारे दुसरे काही असणारे रोग आहेत, ते रोग होतात.
सांगितलं तुम्हाला क्षयरोग होईल, शाप दिल्या बरोबर असणार, सगळ्या देवता मंडळीला असणारा दुःखाचा असणारा भाग. मग मात्र सांगितलं काय करावं काय करावं. त्यावेळेस ऋषीमुनीने सांगितलं चंद्राचा सुद्धा क्षयरोग कमी होईल, पण भगवान शंकराची असणारी आराधना केली पाहिजे. चंद्रानं आराधना सुरू केली. ओम नमः शिवाय केली आराधना चालू. पण आराधना सुरू केल्याच्या नंतर कालांतरानं भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर सांगितलं मी प्रसन्न आहे, काय पाहिजे वरदान. देवा माझा क्षयरोग असणारा दुरुस्त व्हावा. सांगितलं होईल. 15 दिवसापर्यंत एक एक कळा तुमची असणारी क्षीण होत जाईल आणि एक एक कळा असणारी तुमची वाढत जाईल. देवा मला आणखी एक वरदान द्या, तुम्ही माझा स्वीकार करा. सांगितलं काही हरकत नाही. चंद्राला सांगितलं मी तुझा असणारा स्वीकार करतो. भगवान भोलेनाथानं काय केलं, चंद्राची एक कोर आपल्या जटेच्या ठिकाणी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी असणारी स्वीकार केली. एक कोर आहे भगवान शंकराच्या जटेच्या ठिकाणी आणि सांगितलं देवा माझा असणारा क्षयरोग कमी व्हावा. सांगितलं तथास्तु. वर्णन असं केलेलं आहे पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्र, लक्ष करून ऐका बरं का, पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्र वाढत वाढत जातो. बरोबर आहे का नाही? परत सांगतो बरं का, पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्र वाढत वाढत जातो. बरोबर ना? मग कधी वाढतो? पौर्णिमेला वाढतो. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत असा वाढत जातो. तरी लोक म्हणतात बरोबर आहे. आता एक कोर घेतली आणि भगवान शंकरांना असणार प्रार्थना केली, देवा तुम्ही इथंच असणार थांबा बरं का, आणि माझी एक विनंती आहे, माझ्या नावानं असणार हे लिंग चालावं. सोम म्हणजेच चंद्र म्हणून सोमनाथ असणारं देवाचं असणारं नाव पडलं. सोमेश्वर भगवान की जय. सोमनाथ. आणि कधी सांगतो 12 ज्योतिर्लिंगापैकी एखाद्या भक्ताला जर त्या सोमेश्वराला किंवा सोमनाथाच्या ज्योतिर्लिंगाला जर जाता येत नसेल तर तुम्ही आज इथं सगळे आलात का नाही, इथं सगळ्या जणांनी दर्शन घ्या आणि देवाला प्रार्थना करा, देवा आधी व्याधी असणारे जे दुःख आहेत का नाही सगळे असणारे आमचे तुम्ही नष्ट करून टाका. सोमेश्वर भगवंताचा महिमा असा आहे की जर कुणाचे गुडघे दुखत असतील, कुणाची कंबर दुखत असेल, बस कुणाचे असणारे चाळे असतील किंवा काही असेल, कुणाला आजार असेल, कुष्ठरोगाचा भाग असेल, क्षयरोगाचा भाग असेल, हे सगळे असणारे रोग भगवान सोमेश्वराचं असणारं दर्शन घेतल्याच्या नंतर सगळे रोग असणारे नष्ट होऊन जातात. इतका महिमा भगवान सोमनाथाचा किंवा सोमेश्वराचा असणारा हा महिमा आहे. म्हणून एक या 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या क्रमांकाला जर कोणतं लिंग येत असेल, पहिल्या क्रमांकाला बरं का, तर सोमेश्वर आहे. आणि मी तर म्हणतो श्रीपतरायवाडीचं खास भाग्य बरं का, जिथं कथा चालू आहे, एक क्रमांकाचं लिंग भाग्य आता उजळले भाग्य आता, अवघी चिंता वाढली, अवघी चिंता वाढली, गोमटे घरामध्ये संत दर्शनी हाला, संत चिंता संत दर्शनी हा लाभ, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मलाभ जोडला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक क्रमांकाचं ज्योतिर्लिंग जर कोणतं असेल तर सोमेश्वर किंवा सोमनाथ. म्हणजे आज आपली जी कथा चालू आहे का नाही, या सोमेश्वर भगवंताच्या असणाऱ्या या प्रांगणामध्ये असणारी ही कथा चालू आहे. म्हणून पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे हे. आता असे ज्योतिर्लिंग असणारे दुसरे असणारे 11 आहेत,
पण तेवढा सांगण्याकरता माझ्याजवळ वेळ नाही, तुम्हाला ऐकण्याकरता सुद्धा वेळ नाही बरं का. हा, नंबर 2चा असणारं ज्योतिर्लिंग एकदम आपल्या, नाही पण माझा बी अभ्यास पाहिजे तेवढा. नंबर 2चा असणारा ज्योतिर्लिंगाचा भाग सांगतो. पुढे वेळ भेटेल मला अथवा न भेटेल. 2 क्रमांकाचं ज्योतिर्लिंग एकदम आपल्या जवळचं आहे. त्या जवळच्या ज्योतिर्लिंगाचा महिमा सांगतो तुम्हाला. त्याचं कारण एक आहे, आपण परळी वैजनाथला जातो पण आपल्याला महिमा लक्षात येत नाही बरं का. हे ज्योतिर्लिंग एवढं महान आहे का नाही, काय या ज्योतिर्लिंगाचा महिमा वर्णन करावा. नेमकं घडतं असं, गावातल्या देवाच्या पाया कुणीच पडत नाही. 100 किलोमीटरचा जो देव आहे का नाही, तिथं जाऊन पाया पडायचं. महिमाच असा आहे, म्हणजे जवळच्या देवाला पूजायचं नाही, लांबच्या देवाला जाऊन पूजायचं. आपल्याकरता एकदम जवळचा असताना देव जर सांगायचं म्हटलं तर परळी वैजनाथ भगवंत, तिथले संत सांगायचे म्हटलं तर जगमित्र नागा. आपल्याकरता ते संत बर का, एकदम जवळचा. आपला उद्धार होण्याकरता हे संत मंडळी आहेत. परळी वैजनाथचा महिमा असा सांगितलेला आहे की राजा रावणानं तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली. 1000 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाल्याच्या नंतर यज्ञकुंड असताना असा प्रज्वलित करायचा, हातामध्ये शस्त्र घ्यायचं, स्वतःचं मुंडकं कापायचं आणि अग्नीला समर्पित करून टाकायचं. एवढं सोपं आहे? अजिबात सोपं नाही बरं का. हा, अग्नीला मुंडकं स्वतःचं समर्पित करणं म्हणजे एवढं सोपं नाही, आणि अग्नी म्हणजे एवढा साधारण नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता विषयामध्ये विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो. काही जणांच्या अंगात येतं बरं का, आणि अंगात आल्याच्या नंतर असं करायचं, कापूर 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 कापूर. मी म्हणलं, विचार केला, अंगात आल्याच्या नंतर काही जण दुसऱ्या महिला काय करतात, अशा हातावर कापूर देतात, आणि ज्यांच्या अंगामध्ये आलं का तेवढा कापूर गिळून टाकतात बरं का. ही कमालीची गोष्ट, एवढं सोपं नाही बरं का. मी सुद्धा एका दिवशी विचार केला, म्हणलं जर या लोकांच्या अंगात येत असेल तर आपण ट्राय करायला काय हरकत आहे. एका दिवशी कार्यक्रम होता, मी बसल्या बसल्या आळंदीला ट्राय करण्याकरता सुरुवात केली. कापराची वडी आणली आणि गणूला आमच्या सांगितलं, म्हणलं मी आता अंगात आणतो, म्हणलं माझ्या हातावर ठेवतो. एवढं सोपं आहे का? कापूर पेटवला आणि तोंडात टाकला, जीभ सगळी भाजून निघाली. म्हणलं तर एवढं सोपं नाही बरं काय, एवढं सोपं नाही. हे ज्यांना जमलं त्यांना जमलं बस. कुणी अंगात आणताल, सकून बघण्याचा प्रयत्न करताल, नका त्याच्या रस्त्याला जाऊ, अजिबात नाही. ज्यांना जमलं त्यांना जमलं. ती कशी गिळतात काय नाही की बरं का. कापूर पेटवलेला गटकून गिळून टाकायचा आणि बरोबर सकून काढल्याच्या नंतर तिकटण्यावरच भूत काढून द्यायचं, म्हणजे साधी गोष्ट आहे काय. अग्नीला स्वतःचं शिरकमल भगवान शंकराने असं कट करायचं आणि अर्पण करून टाकायचं. एवढं सोपं नाही बरं का. 1 आणि 2 नाही, अग्नीला 9 शिरकमल असणारे समर्पित करून टाकले. 10वा असणारी शिरकमल अर्पण करत असताना भगवान शंकराने हात धरला आणि सांगितलं, नका, आता मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे असेल ते मागा. सांगितलं, देवा माझ्या नगरीला तुम्ही आलं पाहिजे. सांगितलं, काही हरकत नाही. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले होते. आणखी काय वरदान? जेवढे माझे शिरकमल इथं असणारे मी अग्नीला समर्पित केले तेवढे मला परत पाहिजे. आता जळून गेलेले परत देता येतील का? नाही बरं का. पण ऐका, वैद्यनाथ हे नाव का पडलं? जेवढे शिरकमल जळून गेलेले होते किंवा अग्नीला समर्पित केले होते, अग्नीला बोलवून आणलं आणि सांगितलं, बाबा सगळे शिरकमल तुटलेले मला परत पाहिजे. सगळे शिरकमल तुटलेले अग्नीनं परत आणून दिले. आणि भगवान शंकरांनी काय केलं माहिती का? एका शिरकमलाला दुसरं शिरकमल जोडलं. आता जोडण्याची पद्धत लक्षात घ्या बरं का. टाके कुठून पडण्याकरता सुरुवात झाली, किंवा टाके पडण्याची जी भूमिका आहे का नाही, डॉक्टरने टाकण्याकरता सुरुवात केली, कुठून टाके सुरू झाले? भगवान शंकरांनी शिरकमल असं जोडायचं, त्याला टाका टाकायचा. दुसरं शिरकमल आणायचं, त्याला टाका टाकायचे. असे टाके टाकत 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 राजा रावणाला किती शिरकमल? 10. आणि सगळे शिरकमल असे टाके टाकून असणारे परत देऊन टाकले. आता सुद्धा कुणाला चीर पडली की डॉक्टर साहेब काय करतात, लगेच असे टाके टाकतात. पहिला डॉक्टर जर कोण असेल, सगळ्यात अगोदरचा टाके टाकणार, सगळ्यात अगोदरचा डॉक्टर सांगायचा म्हटलं तर पहिल्या काळामध्ये डॉक्टरला डॉक्टर म्हणत नव्हते. नाही नाही, तसं नाही. सुषेण म्हणजे तो डॉक्टर झाला, पण एकदम अगोदर डॉक्टरचं नाव जर काय असेल तर वैद्य. गोष्ट लक्ष करा बरं का. अगोदर डॉक्टरला डॉक्टर म्हणत नव्हते, वैद्याला बोलवून आणा, वैद्याला बोलवून आणा म्हणजे डॉक्टरला बोलवून आणा. आता ते वैद्य शब्द राहिला नाही, आता डॉक्टरला बोलवून आणा. सगळ्यात अगोदर वैद्य जर कोण असेल
टाके टाकणारा किंवा शिरकमल जोडणारा तर भगवान शंकर. आणि पहिलं वैद्य जर कोण असेल तर पहिला वैद्य म्हणजे भगवान शंकर. सगळे शिरकमल असे जोडले आणि जोडल्याच्या नंतर परत देऊन टाकले. स्वतःचं आत्मलिंग दिलं आणि भगवान शंकरांनी आत्मलिंग दिल्याच्या नंतर चालण्याकरता सुरुवात केली. परळी वैजनाथ ठिकाणापर्यंत राजा रावण आले. पण राजा रावण आल्याच्या नंतर 33 कोटी देवता म्हणले. सगळ्याला प्रश्न पडला, आता हे जर आत्मलिंग घेऊन जर बाबा लंकेमध्ये गेला तर आम्ही दर्शनाला जायचं कसं पुन्हा? 33 तुका म्हणे माझा काय देणे दिले, तुका म्हणे माझा काय देणे दिले. आत्मलिंग नेले रावणाने, आत्मलिंग नेले रावणाने. गंगेवर गेला उद्धार केला, गंगेवर गेला उद्धार केला. आत्मलिंग नेले रावण. वा वा. हो गंगेवर गेला. आणि मध्यंतरी परळी वैजनाथच्या ठिकाणी राजा रावण आल्याच्या नंतर पुढली कथा आपण अशी ऐकलेली आहे. अगोदर भगवान शंकराने सांगितलं होतं नेत असताना कुठं मात्र टेकायचं नाही. पण घटना अशी घडली, पोट राजा रावणाचं फुगलं. कशा करता? लघुशंका. आता काय करावं हे खाली तर टेकवता येणार नाही. गणपती बाप्पा गायीचं रूप घेऊन तिथं असणारे सगळ्या गायी असणाऱ्या आणि गणपती बाप्पा गुराखी बनले. सहज स्वरूपामध्ये राजा रावणानं प्रश्न विचारला त्या गुराख्याला, ए बाबा 1-2 मिनिटाकरता हे शिवलिंग पकडतो का मी? लगेच जाऊन येतो बरं का मी. गुराख्यानं म्हणजेच त्या गणपती बाप्पानं सांगण्याकरता सांगितलं, माझजवळ वेळ कमी आहे, इथं लोकांचे पिकं आहेत, माझजवळ गायी आहेत, गायी जर पिकाला गेले तर लोक मला मारतील, तुम्ही पटकन जाण पटकन परत या. पण जर उशीर जर लावला तर हे असणारं शिवलिंग मी खाली ठेवून देणार. आता सगळी लीलाच होती. भगवान शंकर तिकडे जातात म्हणजे राजा रावण तिकडे जातात ना जातात तोपर्यंत बोलण्याकरता सुरुवात केली गणपती बाप्पांना. अहो गायी माझ्या गेल्यावर का पिकाकडे गेल्या गायी, तुम्ही इकडे या. तोपर्यंत हा बाबा तिकडे गेला सुद्धा नव्हता. आता ही सगळी लीला आहे बरं काय. तिथं राजा रावणाने जाऊन बसायला लघु शंका आणण्याचं काम म्हणजे भगवान शंकराने जास्त केलं बस. आणि ज्यांना तो आजार होतो का नाही, आपण ज्यांना लगेच असणारा त्रास होतो त्यांना विचारा, एवढा साधा असणारा आजार नाही बरं का तो. तोपर्यंत गणपती बाप्पानं तर ते शिवलिंग असणार खाली ठेवलं. राजा रावण धावत धावत आला, उचलण्याचा प्रयत्न केला, 20 हाताना उचलण्याचा प्रयत्न केला, नाही उचलले. भगवान शंकराचा धावा केला. भगवान शंकर तिथं आले परळी वैजनाथला. भगवान शंकर म्हणतात, का माझी प्रार्थना केली देवा, तुम्ही मला दिलं, पण काय करावं आता, हे मला उचलत नाही. आता सांगितलं, मी तुला सांगितलं होतं ना, एकदा खाली टेकल्याच्या नंतर हे उचलणार नाही. मग देवा एक काम करा, आता मला तुम्ही असणारे माझे सगळे शिरकमल जोडून दिले, एवढे मला परत दिले. तुमच्यासारखा डॉक्टर दुसरा तिसरा कोणी नाही बरं का. माझी एक विनंती आहे, इथून पुढं मी तुम्हाला एक नाव देतो, ते नाव तुम्ही असणार चलवा, नवे नवे याच नावाने इथं असणार विराजमान राहा. वैद्यनाथ. वैद्य म्हणजे डॉक्टर. आणि सगळ्या नाथाचा असणारा किंवा सगळ्या वैद्याचा असणारा नाथ जर कोण असेल तर वैद्यनाथ. लक्ष करा बरं का. एखादा आपला माणूस जर दवाखान्यामध्ये असेल, त्याला एखादा आजार झाला असेल तर कुठल्याही देवतेला साकडं घालू नका, माझ्या वैद्यनाथाला साकडं घाला. कारण सगळ्या डॉक्टरचा असणारा बाप म्हणजे तो वैद्यनाथ आहे. त्या वैद्यनाथाची प्रार्थना केली रे केली, आजार बरा झाला, माणूस सुखरूप घरी आला. म्हणजे भगवान भोलेनाथ वैद्यनाथ. बोलिए परळी वैजनाथ भगवान की, बोलिए परळी वैजनाथ भगवान. त्याच्यानंतर
तिसऱ्या क्रमांकाचं असणारं जे ज्योतिर्लिंग सांगायचं म्हटलं तर आपल्यापासून काही अंतराला आहे, कमीत कमी 300 किंवा 250 किलोमीटर अंतरावर ते शिवलिंग आहे. पाठीमागं कोणी एकतर जा आणि लेकराला शांत करा पाठीमागं जाऊन. पाठीमागं लेकराला शांत बसवा. जर कोणी घृष्णेश्वरला गेला असेल, लक्ष करून कथा ऐका बरं का. एक सुधर्मा म्हणायचा असणारा एक व्यक्ती आहे आणि एक सुधर्मा म्हणायची असणारी त्यांची पत्नी आहे आणि त्या दोघांचा असणारा विवाहाचा असणारा भारद्वाज कुळामध्ये वंशामध्ये असणारा त्यांचा जन्माचा असणारा भाग आहे. सुदेहा आणि सुधर्मा हे पती पत्नी. आज आपण सगळेजण घृष्णेश्वर म्हणतो, पण खरं त्या ज्योतिर्लिंगाचं नाव घृष्णेश्वर नाही, खरं नाव घृष्मेश्वर नाव आहे. पाठीमागे लेकराला शांत बसवा 2 मिनिटा करता. पती पत्नी दोघ जण अनेक वर्षापर्यंत संसार केला, पण संसार केल्याच्या नंतर पोटी पुत्र संतान नाही. आणि घटना एक अशी विचित्र आहे बरं का. जिथं प्रॉपर्टी भरपूर आहे तिथं पुत्र संतती नाही, आणि जिथं खायचं वांद आहे का नाही, एक पहिलीला, एक दुसरीला, एक तिसरीला, एक चौथीला, एक बस एकाला चड्डी नाही, कोणत्याला पाटी नाही ना, कोणत्याला दप्तर नाही, सगळे रडायलेलेच आहेत सगळे. बस हा उलटा खेळ बरं का. प्रॉपर्टी भरपूर, पण प्रॉपर्टी भरपूर असून सुद्धा पोटी पुत्र संतती नाही. त्यावेळेला एक दिवस ती सुदेहा शेजारणी बाईच्या घरी गेली. 2-4 महिला तिथं बोलत बोलत त्या सगळ्या असणाऱ्या पत्नीचं असणारं भांडण पेटलं, आणि पेटत पेटत एका बाईनं आणि एका स्त्रीनं बोलण्याकरता त्या सुदेहाला सुरुवात केली. एवढं जास्त बोलायची गरज नाही बरं का, तू लय जास्त बोलती. ती सुदेहा म्हणली बोलणारच, श्रीमंत आहे मी, बोलणार, गरिबानं जास्त बोलायचं नाही. पेटलं भांडण, आणि भांडण पेटल्याच्या नंतर त्या गरिबाच्या महिलेनं बोलण्याकरता सुरुवात केली. असल तुला 10 एकर जमीन, पण मला तर 2च एकर आहे, पण लक्षात ठेव माझी 2 एकर जमीन माझा मुलगा खाईल. शब्द ऐका बरं का. पण तुझी प्रॉपर्टी कोण खाणार? तुझी प्रॉपर्टी दानच करावी लागेल, खाण्याकरता मागं कोणीच नाही, तुला पुत्र संतती नाही. इतका तिला शब्द मनाला लागला का नाही, घरी रडत रडत आली. पती परमेश्वराचे पाय धरले आणि सांगितलं, मालक तुम्ही कुठल्याही देवतेची आराधना करा, पण आपल्याला पुत्र संतती झाली पाहिजे. तो ब्राह्मण म्हणजे साधारण नव्हता. दिवा असा प्रज्वलित केला, अग्नी प्रज्वलित केला, आणि 2 फुलं हातामध्ये घेतले, आणि 2 फुलं हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्या अग्नीच्या समोर असणारे 2 फुलं ठेवले. उजव्या हाताचं फुल असं त्यानं मंत्र म्हटला आणि सांगितलं की जर उजव्या हातातलं फुल जर माझ्या पत्नीनं उचललं तर मग मात्र मला पुत्र संतती होणार, आणि डाव्या हाताचं फुल जर पत्नीनं उचललं तर मला पुत्र संतती होणार नाही. म्हणून त्यानं काय केलं, उजव्या हाताच्या फुलाच्या ठिकाणी त्या फुलावर असणारे मंत्र बोलण्याकरता सुरुवात केली, आणि त्याची अपेक्षा होती की माझ्या पत्नीनं असणारं उजवं फुल उचलावं. पण घटना अशी घडली, जसं मनामध्ये विचार केला होता वा तसं उजवं नाही फुल उचललं. फुल कोणतं उचललं? डावं. त्यावेळेस मात्र बोलण्याकरता सुरुवात केली त्या सुधर्मानं. खरं सांगू का, आता तर आपल्याला पुत्र संतती होणारच नाही, कारण मी प्रार्थना करून मंत्र म्हणून उजव्या साईडचं फुल ठेवलं होतं, तू उचललं नाहीस, तू डाव्या साईडचं उचललं. तिनं रडण्याकरता सुरुवात केली, मालक काही जरी झालं तर आपल्याला पुत्र संतती पाहिजे. सांगितलं होणार नाही. शेवटी बोलण्याकरता सुरुवात केली, जर माझ्या पोटी जर पुत्र संतती होणार नसेल तर तुम्ही दुसरं लग्न करा, तुम्ही दुसरं लग्न करा. सांगितलं मी दुसरा विवाह करणार नाही. ऐका मालक, तुम्ही दुसरा विवाह करा. शेवटी त्या पत्नीनं भरपूर उपदेश केल्याच्या नंतर लग्नाला असणारा होकार दिला, आणि या सुदेहानं आपली असणारी जी छोटी बहीण आहे माहेरी गेली, आणि छोटी बहिणीचा विवाह आपल्या मालकाच्या सोबत असणारा लावून दिला. कालांतरानं घटना अशी घडली, आपली जी छोटी बहीण आहे तिला एक असणारा मुलगा झाला. इतका तिला आनंद वाटला, इतका आनंद वाटला. पण आनंद झाल्याच्या नंतर कालांतरानं हा जो सुधर्मा आहे आपल्या पहिल्या पत्नीचा असणारा त्याग करू लागला. कशा करता? एक म्हणजे तो मुलगाही आवडू लागला आणि ती पत्नी आवडू लागली. कालांतरानं हे 3 जण एका साईडला आणि सुदेहा असणारी एका साईडला. कोणी हिचा द्वेष करायचं.
कालांतरानं त्या मुलाचा असणारा विवाहाचा सोहळा संपन्न होऊ लागला. आणि विवाहाचा सोहळा संपन्न होत असताना आपल्याला सुद्धा माहिती आहे, जी वरमाया असते तिला सगळ्यात जास्त मान असतो बरं का. मग ते आता तांदूळ असतील, गहू असतील, थोडी मोठी अशी जोळी बांधणं आपलं, बस गर 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 फिरून बस, कमी नाही बरं का ते. हिला कोणी विचारायला तयार नाही, तिथं कोणीच विचारायला तयार नाही. कोणी आलं की तिला हळद कुंकू असणं लावायचं, व्यवस्थित असणं, विचारपूस वगैरे करायची. घटना अशी घडली, सुंदर स्वरूपामध्ये असणारा विवाह झाला, लग्न थाटामाटामध्ये झालं. सून घरामध्ये आल्याच्या नंतर ती सून सुद्धा अशा बाहेरच्या महिला आल्याच्या नंतर बाहेरच्या महिलेने प्रश्न विचारायची, बाई तुझी सासू कोणती? तिनं सांगायचं ही सख्खी सासू, आणि ही सावतर सासू. भांडण पेटाय उशीरच लागायचा नाही ना. द्वेष 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 सारखा व्हायचा. कालांतरानं तिच्या मनामध्ये गोष्ट अशी बसली की सगळ्या घरामध्ये माझा द्वेष जर कशामुळे होत असेल तर केवळ मुलामुळे द्वेष होतो. तिनं घटना अशी केली, रात्रीच्या वेळेला आपल्या सवतीचा मुलगा, सख्या बहिणीचा मुलगा रात्री क्वाटवर झोपलेला होता. हातामध्ये तलवार घेतली, तलवार घेतल्याच्या नंतर त्या सुदेहानं झोपलेल्या मुलाचे तुकडे तुकडे असे करून टाकले. पत्नी सुद्धा शेजारी होती, पण तिला मात्र ही गोष्ट लक्षात नाही आली. सकाळ झाली, आणि सकाळ झाल्याच्या नंतर हिनं कामधंद्यामध्ये असं कामधंदा करण्याकरता सुरुवात केली. तोपर्यंत सून उठली, पाहते तर काय सगळं असणारं जे अंथरुण आहे रक्तानं असं माखलेलं आहे. आणि या सुदेहानं सगळे त्यांचे तुकडे उचलून जिथं आत्ताचं जे मंदिर आहे तिथं अगोदर तळ सांगितलेलं आहे, त्या तळ्यामध्ये किंवा एका विहिरीमध्ये तिथं असणारे सगळे तुकडे उचलून असे टाकून दिले. सकाळी सुनेनं रडण्याकरता सुरुवात केली. जी सख्खी सासू आहे तिथं जाऊन बोलण्याकरता सुरुवात केली. पण जी खरी सासू होती आणि त्या मुलाची खरी आई होती, तिचा एक दररोजचा नियम होता. दररोज 101 असणारे पार्थिव लिंग बनवायची. तिचा नियम बरं का. तिला जर पुत्रसंतती कशामुळे जर झाली असेल त्याचं दुसरं तिसरं काही कारण नाही. चांगली गोष्ट आहे का बरं का. एखाद्या व्यक्तीला जर पुत्रसंतती होत नसेल तर त्याच्याकरता सुद्धा हा दृष्टांत आहे. 101 पार्थिव लिंग तयार करायची तिनं, आणि एक तळ आणि एक विहीर सांगितलेली तिथं नेऊन असणारे दररोजच्या स्वरूपामध्ये ते टाकून द्यायची, पूजा करायची आणि सोडून द्यायची. अशी स्वतःचा मुलगा मरण पावला, कथा आहे का, स्वतःचा मुलगा मरण पावला, दुःख झालं, पण दुःख तिनं व्यक्त केलं नाही. दररोजचा नियम तिनं सोडला नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. 101 पार्थिव लिंग तयार केले, आणि पार्थिव लिंग तयार केल्याच्या नंतर सगळ्या घराच्या ठिकाणी शोक होता, रडू लागले लोक. तरी सुद्धा तिनं शिवलिंग ते तयार केले, आणि जिथं दररोजचे असणारे शिवलिंग अर्पण करीत होती तिथं ठिकाणी असणारे घेऊन ते अर्पण केले. आता तिथून घराकडे परतू लागली तोपर्यंत चमत्कार असा झाला, जिथं मुलाचे तुकडे तुकडे करून टाकले होते ते सगळे तुकडे असणारे ऑटोमॅटिक स्वरूपामध्ये जुटले असे. आणि मुलानं, मरण पावलेल्या मुलानं सुद्धा आईला हाक दिले, आई 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 आई. तिला खोटं वाटलं, पुढं चालू लागली, पण चालत असताना पाठीमागून आवाज येऊ लागला, आई थांब, आई थांब, शोक करू नको, रडण्याकरता जाऊ नको, मी जिवंत आहे, आई थांब. तिला खोटं वाटू लागलं, इतकं दुःख. पण दुःखाच्या भरामध्ये ज्यावेळेला तिच्या कानावर आवाज येऊ लागला, तिनं सहज पाठीमागून ओळून पाहिलं तर जिथं संपूर्ण पिंड अर्पित केले होते, जे पार्थिव लिंग, पाठीमागून ओळून पाहते तर आपला मरण पावलेला मुलगा जिवंत आहे. आईला एवढा आनंद झाला, धावत धावत आली, आणि आईनं त्या लेकराला कडकडून मिठी मारली, प्रश्न विचारला, अरे बाळा तू तर मरण पावला होतास ना, मग जिवंत कसा झालास? आई खरं सांगू, तुझी जी बहीण आहे, माझी जी सावत्र आहे, तिनं माझे तुकडे तुकडे केले, मी मरण पावलो होतो, पण भगवान शंकराने तुझी जी तपश्चर्या आहे का नाही दररोजची, त्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन माझं शरीर सगळं जोडलं, मला परत असणारे तुझ्या तपश्चर्यावर असणार मला जिवंत केलं. तुला खोटं वाटत असेल तर साक्षात भगवान शंकर तुला दर्शन देण्याकरता येत आहे. तोपर्यंत भगवान शंकर आले. भगवान शंकरांनी तिला बोलण्याकरता सुरुवात केला, कृष्णा मी वरदान देण्याकरता तुला आलेलो आहे, काय वरदान तुला पाहिजे सांग. ज्या स्त्रीनं तुझ्या लेकराचा वध करून टाकला, मी तिला ठार करून टाकू का?
त्यावेळेस त्या घृष्मीनं बोलण्याकरता सुरुवात केली, खरं सांगू देवा, तिला तर अजिबात मारू नका तुम्ही. तुम्हाला असं कसं काय? जर तिनं माझ्या लेकराचे तुकडे तुकडे केले नसते आणि इथं जाणून टाकले नसते तर तुमचं दर्शन झालं नसतं. किती विचार करायची गोष्ट आहे, विचार करा बरं का. आणि माझी तर भूमिका अशी आहे, तिचा सुद्धा असणारा उद्धार करा. आताच्या काळामध्ये तर मी तर सांगतो, सवतीच्या बाबतीमध्ये असं कोणी बोलणार नाही बरं का. हे सवतीच्या बाबतीत असं कोणी बोलणार नाही. अगोदर म्हणतील अगोदर तिला मारा. त्या घृष्मेनं सांगितलं तिचा असणारा उद्धार करून टाका, तिच्यामुळे मला तुमची असणारी प्राप्ती झाली. आणि एक माझी विनंती आहे, इथं जे शिवलिंग आहे का नाही, हे शिवलिंग तुम्ही चालवत असताना माझ्या नावानं चालवा. आज घृष्णेश्वरचं जे शिवलिंग आहे तिथं गेल्याच्या नंतर आपण म्हणतो घृष्णेश्वर, पण त्याचं कालांतरानं नाव बदलत बदलत घृष्णेश्वर झालं, पण खरं नाव आहे घृष्मेश्वर. म्हणून संपूर्ण जणांनी एकदा घृष्णेश्वर भगवंताचा असणारा जय जयकार करा. बोलिये घृष्णेश्वर भगवान की, बोलिये घृष्णेश्वर भगवान. अशा स्वरूपामध्ये भगवंतांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी काही अवतार घेतले, त्याच्यापैकी आपण 2-3 असणारे ज्योतिर्लिंग पाहिले. आता माझा वेळ कमी असल्यामुळे एक महत्वाची असणारी कथा मी तुम्हाला सांगणार. त्याचं कारण एक आहे, आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या दिवशी खरी कथा जर कोणती ऐकायची असेल तर शिवरात्रीचा महिमा धन्य जे ऐकती. आजच्या कथा दुसऱ्या थोड्याशा कडबर का. खरी कथा जर कोणची आज ऐकायची असेल तर खरी कथा ऐकायची शिवरात्रीची कथा. याचं कारण एक आहे, शिवरात्रीचं असणारं एवढं महात्म्य सुंदर स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. आजच्या दिवशी एक पसा पाणी, लक्ष करा बरं का, आजच्या दिवशी एक पसा पाणी, एक बिल्वदळ भगवान शंकरला जास्त अर्पण करू नका. एक पसा पाणी, एक बिल्वदळ एवढं अर्पण करा, दर्शन घ्या, मंदिराच्या बाहेर निघा. नाही तर काही जणांच्या आशा भक्ती तुम्हाला सांगतो बाबा बाबा बाबा, महागलच्या लोकांचा विचारच नाही. जाणं ती मांडी घालून जी बसणं का नाही, समाधीच लावणं तिथं असं. अरे बाबा, महाग किती माणसं आहेत, काय नाही, मध्ये जावं आपलं व्यवस्थित दर्शन घ्यावं, बाहेर निघावं. शु 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 शु, इकडं पाणी तिकडं पाणी, इकडं पाणी, काही सांगताच सोड नाही. जणू काय पाणी प्यायला भेटलं नाही. वरून जी धार लावली का नाही त्याच्या खाली हात धरून प्यायला पाणी भेटलं नाही का पाणी प्यायला. महागलच्या लोकांचा विचार करावा ना काय. आणि काय पाणी तरी अर्पण करतात तुम्हाला सांगतो, चांगलं पाणी असेल तर देवावर अर्पण करावं. गावाकडून येताना पाणी प्यायला आपल्याला ही तीच, आणि देवाला अर्पण करा ही तीच. काय भूमिका आहे का काय, त्याचा विचार करावा थोडासा. आणि कधीही सांगतो, देवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भक्त एवढे आनंदित होतात का नाही, नाचणं तिथंच, गाणं तिथं, तिथंच बसणं, अशी मांडी घालायची नाही. तुम्हाला काय सांगावं काय नाही. महागल्या लोकांचा काही विचार नाही. आजच्या दिवशी एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. आजच्या दिवशी आणि शिवरात्रीचा महिमा धन्य जे ऐकती. आज ज्यांनी ज्यांनी शिवरात्रीचा महिमा ऐकला ना, ते असणारे धन्य बरं का. जसं म्हणतात ना, धन्य तुकोबा समर्थ, तसं आपल्याला सुद्धा म्हणायचं आम्ही सगळे धन्य आहोत. का धन्य आहोत? आजच्या दिवशी आम्ही शिवरात्रीचा महिमा ऐकला. पण कोणता शिवरात्रीचा महिमा, याच्याकरता सुंदर चरित्र ऐका बरं का. बारकाव्याने सांगतो, लक्ष देऊन ऐका, कारण आजची कथा केवळ ही ऐकण्याकरता फारच महत्वाची आहे. भगवान शंकर आणि पार्वती माता दोघ जण एकांतामध्ये आहेत आणि पार्वती मातेनं प्रश्न विचारला, देवा मला शिवरात्रीचा महिमा सांगा ना. भगवान शंकर आनंदित झाले. पार्वती तू महिमा विचारते ना, बोल नव्हती साचार. तुझं हे बोलणं जे आहे का नाही, हे मात्र साधारण नाही. बोल नव्हती साचार, जड जीवांचा उद्धार. सांगितलं पार्वतीला, पण ऐकलं कोण? आपण सगळ्या जणांनी. किती विचार करण्याची भूमिका आहे. पार्वती मी तुला असणारा शिवरात्रीचा महिमा सांगतो, लक्ष देऊन ऐक बरं का. पार्वती जगदंबिकाई कथा ऐकण्याकरता सुरुवात होते. इतकं सुंदर स्वरूपामध्ये कथा ऐकण्याकरता सुरुवात केली आणि भगवान शंकर सांगण्याकरता सुरुवात करतात. काचीपुरी राजा नामे सोमदत्त. नाव ऐका बरं का आता. काचीपुरी राजा नामे सोमदत्त, म्हणजे काचीपुरम तिथं असणारा एक राजा, आणि त्याचं नाव सांगितलेलं आहे सोमदत्त.
सोमदत्त नावाचा राजा आणि सोमदत्त नावाच्या राजाच्या पत्नीच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे 500 असणाऱ्या पत्न्या. पण 500 पत्न्यापैकी 498 पत्न्या मात्र त्यांचं चरित्र वाईट. फक्त 2च पत्न्या अशा सांगितलेल्या आहेत, त्या 2 पत्न्या मात्र पतिव्रता. आणि नामदेव महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. राष्ट्र करी पाप भोगावे राजाने. राष्ट्रानं केलेलं पाप राजानं भोगायचं आणि राजियाची ते पुरोहिता. शिष्य केले पाप गुरुने भोगावे, स्त्रीने घेणे लागे पुरुषासी. 498 पत्न्यांनी पाप केलं आणि ते फळ भोगण्याकरता राजाला असणारं नरकामध्ये जावं लागलं. घटना अशी घडली. 2 असणाऱ्या पतिव्रता स्त्री, एक राजा, हे 3 जण आणि त्यांच्या पोटी असणारी पुत्र संतती सांगितले 2-4 असणारी मुलं, ते सुद्धा असणारे मुलं मात्र भाग्यवान. घटना अशी घडली. शेवटच्या क्षणाला राजाचा असणारा कालावधी संपत आला आणि संपत आल्याच्या नंतर राजानं सारखं असणारं हरणासारखं असणारं चिंतन करण्याकरता सुरुवात केलं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. घाला तो घातला वासनेने. घाला तो घातला वास. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासरेने. राजाचा असणारा जो पुढला जन्म सांगितलेला आहे, पुढला जन्म राजाचा सांगितलेला. राजा पुढल्या जन्मामध्ये असणारा तो हरिण झाला. राजाचा असणारा जो पुढला जन्म सांगितला तो हरणाचा. आणि पतिव्रता झाल्या कुरंगिनी. 2 जे पतिव्रता स्त्रिया होत्या का नाही, त्या मात्र कुरंगिनी झाल्या, म्हणजे हरणाच्या असणाऱ्या 2 पत्न्या झाल्या. जे मुलं सांगितलेले आहेत, जी छोटी असणारी पत्नी आहे राजाची, तिच्या पोटी असणारे 2 असणारे मुलं म्हणजे ते पाडसं. त्याच्या पुढं जी थोरली पत्नी आहे, तिचं चिंतन असं मांडलेलं आहे, ती मात्र गर्भवती आहे. घटना अशी घडली. शिवरात्रीचा असणारा तो दिवस आला, सुंदर असणारा तो पर्व काळ. आणि शिवरात्रीच्या दिवशी सादिला पर्व काळ. साधना पर्व साधना पर्व काळ. गेला अंतरीचा मग, गेला अंतरीचा मग, साधला पर्व काळ. शिवरात्रीचा असणारा तो दिवस आला आणि त्याच अरण्यामध्ये राहणारा असणारा एक भिल्ल, त्याचं नाव सांगितलेलं आहे चंड भिल्ल नावाचा असणारा तो व्यक्ती. पण त्याचं पूर्वचरित्र आहे का. शेज सज्ज करिता अंतर पडला, म्हणजे इंद्राच्या सभेमध्ये इंद्राचं अंथरूण टाकण्याचं काम जर कोणाचं असेल तर त्या दूताचं. आणि चंड भिल्ल एक दिवस उशीर झाला अंथरूण टाकण्याकरता आणि इंद्रानं शाप दिला, तू इथं राहण्याच्या लायकीचा नाहीस, तू पृथ्वी तलावर जाऊन असणारा अरण्यामध्ये भिल्ल होशील.
सांगितलं देवा मी परत कधी येईल? सांगितलं शिवरात्रीचं पुण्य तुझ्या हातानं घडल्याच्या नंतर तू परत येशील. तो असणारा चंड भिल्ला असणारा तो खाली पृथ्वी तलावर आला. पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर त्यानं काय केलं? हातामध्ये धनुष्य, बाण, वाघोर दररोज असणार त्यानं काय करायचं? काही पशु पक्षी असणारे मारायचे, शिकार करायचे आणि त्याचं मांस असणार घ्यायचं आणि आपल्या घरी यायचं. पत्नी आनंदित व्हायची, आई वडील आनंदित व्हायचे, मुलं बाळ आनंदित व्हायचे. ते मांस असणारं शिजवायचं आणि खायचं. घटना अशी सांगितलेली आहे. कालांतर भरपूर असणारा होऊन गेला. एक दिवस महाशिवरात्र आली आणि महाशिवरात्र आल्याच्या नंतर त्यानं सकाळी भल्या पहाटे पत्नीनं त्याला जागृत केलं आणि सांगितलं मालक काल थोडंसं जेवण आमचं व्यवस्थित झालं नाही, तुम्ही लवकर उठा आता आणि तुम्ही काय करा, एखादी शिकार करा आणि शिकार करून ती शिकार असणारी घरी घेऊन या. सगळ्या जणांची असणारी काळजी करण्याकरता, त्यांचं पोट उदरनिर्वाह भागवण्याकरता तो असणारा चंड भिल्ल अरण्यामध्ये असणारा तो निघाला. अरण्यामध्ये निघाल्याच्या नंतर चालण्याकरता सुरुवात केली. दररोज अरण्यामध्ये तो जायचा, पण आज त्या अरण्यामध्ये असणारे एक शिवाचं मंदिर भगवान शंकराचं, आणि काही लोक दररोज त्या मंदिराकडे येत नव्हते, पण आज महाशिवरात्र म्हणून त्या मंदिराकडे येऊ लागले. आता दररोज आम्ही इथं कथा करीत होतो, 6 दिवस होऊन गेले. एवढे लोक नव्हते बरं का कथेला. यायचे लोक थोडे जास्त, लोक पंक्तीच्या वेळेला यायचे 5 वाजता. आज सगळेजण आले. त्याचं कारण एक आहे, आज पगारीचा दिवस आहे. 6 दिवस सोडून द्या, आज पगारीचा दिवस आहे. जसे आज आपण सगळे आलो का नाही, तसं त्या अरण्यामध्ये सुद्धा सगळे लोक भगवान शंकराचं दर्शन घेण्याकरता दूध, दही, तूप, लोणी वगैरे असणारे घेऊन, साखर, मध वगैरे घेऊन असणारे भगवान शंकराची पूजा करण्याकरता आली. पण एवढी गर्दी झाली अरण्यामध्ये की मंदिरामध्ये असणारी गर्दी आणि लाईन लागण्याकरता सुरुवात झाली. पुष्कळ असणारी रांग लागली. तो चंडभिल्ल विचार करतो, मी दररोज या मंदिरामध्ये येतो किंवा या अरण्यामध्ये येतो, एवढी तर काय अशी गर्दी मला दिसत नाही, पण नेमकं आज मंदिरामध्ये काय आहे? आणि त्यानं कधी काही दर्शन घेत नव्हता बरं का. एवढं त्याचं खरं काम म्हणजे कोणतं? शिकार करण्याचं. नेमकं मंदिरात आज कोण आलेलं आहे, कोण मंदिरात आहे, आपण पाहिलं पाहिजे. यानं काय केलं? मंदिराच्या एकदम जवळ गेला, ज्याला आपण मुखदर्शन म्हणतो का नाही, त्याला पुढे कुणी जाऊच दिना. त्यानं सांगितलं मला पुढे जाऊन काही दर्शन घ्यायचं नाही किंवा काही नाही, नेमकं मंदिरामध्ये काय प्रकार आहे मला बघायचं आहे. मंदिराच्या जवळ गेला तर काही लोक काय करू लागले? दही टाकू लागले, दूध टाकू लागले, मध टाकू लागले, सुंदर स्वरूपामध्ये पूजा करू लागले, अभिषेक करू लागले. यांना डोळ्यानं बघितलं, काय वेडे लोक आहेत म्हणला, यांना अजिबात काडीची अक्कल नाही म्हणला. आमच्या घरी म्हणला चहाला दूध भेटना म्हणला, आणि हे घागरीची घागरी आणून टाकायत म्हणला. काय वेडे लोक म्हणला, दूध टाकतात, दही टाकतात, सगळे वेडे लोक म्हणला. एवढं जर आमच्या गरीबाला दिलं तर किती आनंद होईल, पण देत नाहीत म्हणला हे लोक. थोडस पाठीमागे वळला तरी लाईनला लागलेले लोक हर हर शंभो, भोलेनाथ की जय, ओम नमः शिवाय मोठ्यानं म्हणू लागले. त्या सगळ्या लोकांना चिडवलं. मला ही जरा पागल झाले लोक दिसतात म्हणला. हे सगळे काय म्हणला उगाच चालत की काय नाही का. जे भजन करतात का नाही, ही घरी बसलेले लोक म्हणतात ह्यांनी काय किरकिर लावली. बर बर बर, हे असे घरी म्हणतात का नाही, मग पुन्हा बहिरे. मग घरचे सूनबाई म्हणते चहा देऊ का, चहा चहा. हे म्हणतं जेवण केलं. म्हणजे याची भूमिका अशी आहे, अरे बाबा हे तुम्हाला किरकिर वाटते का नाही, किरकिर, अरे हे कानावर पडावं. त्यानं निंदा करण्याकरता सुरुवात केली. आणि निंदा करण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर म्हणला इथं जर आपण थांबलो तर यांची संगत आपल्याला लागल म्हणला, आपण इथं थांबायचं नाही म्हणला. निघाला पुढं. पण ते शब्द काही कानावर असे पडलेले, शब्द कानावर पडलेले आणि त्याच्या डोक्यामध्ये फिट झाले असे. भल्या पहाटे सकाळी 4ला निघालेला होता. आपल्यासारखं काही चहा पाणी वगैरे आता भरपूर लोक आहेत बरं का. आता घरून शाबू वगैरे खाऊन आलेत बरं का, आता पोटाची व्यवस्था करून. पण तो चंडभिल्ला आहे का नाही, घरून जो निघाला का नाही, काही बिचाऱ्यानं काही खाल्लेलं नव्हतं बरं का, काही नाही. आणि आजच्या दिवशी ते सांगितलंय काहीच खायचं नाही, पण जमत नाही. सकाळी असणारा निघाला, भगवान शंकराची असणारी पूजा त्यानं पाहिली, पिंडीचं दर्शन झालं डोळ्यानं. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, त्याची मज सुख देई देवा.
डोळ्याची एकतर असणारी डोळ्यानं पूजा बघितली, नामचिंतन करू लागले. नामचिंतन करत असताना ते नामचिंतन ऐकलं कानानं. कान भरून या ऐकीन तुझी, ते मज विश्रांती देई देवा. कानानं कीर्ती ऐकली. पण पुढे शिकार करण्याकरता गेल्याच्या नंतर यानं जे काही ऐकलं होतं का नाही, ओम नमः शिवाय असं कानानं ऐकलं. माझ्या तोंडाला काही काम नव्हतं. काय वेडे लोक असतील म्हणलं, काय म्हणू लागले, ओम नमः शिवाय. त्यांना चिडवू लागला. आता शिकार करण्याकरता गेला आणि चिडवू लागला, ओम नमः शिवाय. पण घटना अशी घडू लागली, यानं एक तर दर्शन घेतलं, पाप नष्ट झालं. कानानं कीर्ती ऐकली, पाप नष्ट झालं. मुखानं चिडवत असताना पाप नष्ट झालं. घटना अशी घडली, दिवसभर फिरला, काहीच कुठं काही भेटलं नाही. उपवास घडला बरं का. उपवास काही धरलेला नव्हता, पण उपवास घडला. सायंकाळ झाली, काही भेटलं नाही त्याला शिकार. त्यानं विचार केला, आता घरी जर आपण असं मोकळ्या हातानं जर गेलं ना, तर घरचे लोक नाराज होतील. काहीतरी घेऊनच गेलं पाहिजे. काय करावं काय करावं. एक असणारं तळ छोटस, तळ्याच्या जवळ गेला आणि विचार केला, कोणीतरी एखाद्या दिवस संध्याकाळच्या वेळेला जर पशु पक्षी कोणी पाणी पिण्याकरता जर आला का नाही, बाण मारायचा, त्याची शिकार करायची, मग त्याला घेऊन जायचं. गेला. सोबत त्याने एक पाण्याची बॉटल आणली होती. हे बॉटल जे निघालेत का नाही, त्यावेळेस पण त्याजवळ होती बरं का. अशी पाण्याची असणारी बॉटल त्यानं बरोबर हे केलेली. आणि सरोवराच्या ठिकाणी असं जाळं टाकलं, तळ्याच्या ठिकाणी जाळं टाकलं. आणि आपण इथं थांबू नये म्हणलं. आता आपण काय करावं, थोडंसं अंतराला जाऊन बसावं. कुठं बसावं, जागा पाहिली, जागा त्याला व्यवस्थित वाटेना. आपण काय करावं, कुठंतरी झाडावर जाऊन बसावं. म्हणून त्या सरोवराच्या काठाला, त्या तळ्याच्याच काठाला असणारा एक बिलवाचा असणारा वृक्ष, अंधार झाला त्याला माहितीच नाही, त्या बेलाच्या झाडावर असणारा तो चढला. आणि ते तळ्याच्या जवळच असणारं बेलाचं झाड असल्यामुळे त्याला पाणी भरपूर भेटलेलं होतं. इतका हिरवागार असणारा त्याचा पालानं काय वर्णन करावं. झाडावर जाऊन बसला, सुंदर फटा. पण समोर पाहायला गेला तर त्याच्या समोर काही त्याला डोळ्याला दिसेना. त्यानं विचार केला, समोरचं दिसण्याकरता आपण काय करावं, हे पान जरा तोडावे म्हणलं आपण. आणि त्यानं काय करायचं, असं पान धरायचं, तोडायचं, खाली सोडून द्यायचं. पान धरायचं, तोडायचं, खाली सोडून द्यायचं. ज्या फट्यावर बसला होता त्या फट्याच्याच खाली भगवान शंकराची एक असणारी पिंड, आणि अनेक वर्षापूर्वीची असणारी पिंड. पण ते बेलाचे पानं वाळलेले असे खाली पडल्यामुळे सगळी असणारी भूमिगत झालेली होती आणि ती पिंड कुणाला दिसत नव्हती. पण घटना अशी घडली, हे पानं वरून तोडत असताना काही तोडले पानं असे खाली टाकले, ते पिंडीवर पडले. 5 मिनिटं थांबला, त्याला तहान लागली होती दिवसभर चालून चालून. फट्यावर बसला होता, धनुष्यबाण वगैरे असं साईडला ठेवून दिलं आणि पाणी पिण्याकरता सुरुवात केली. पण पाणी पित असताना घटना अशी घडली, पाणी पित असताना फट्यावर बसल्यानंतर त्याचं शरीर थोडंसं हललं. पाणी पित असताना ते पाणी खाली सांडलं. ते सांडलेलं पाणी बरोबर जशाला तसं असताना त्या पिंडीवर पडलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणतात, काय वर्णन करावं, एवढे माझे भक्त आहेत, पण या बिचारानं सकाळपासून काही खाल्लं नाही. माझं नामचिंतन केलं, दर्शन घेतलं, उलट माझा आता रात्रीच्या वेळेला असणारा हा अभिषेक करत आहे. पाणी अगोदर पडलं, पाणी पिलं, जशाला तसं पाणी ते ठेवून दिलं. पुन्हा परत पानं तोडण्याकरता सुरुवात केली. सारखं त्याचं असणार बेलाचे असणारे पानं तोडून टाकाय खाली सारखे चालू. रात्रीचे 6 ते 9 वाजण्याचा सुमार याच्यामध्ये असणारी पहिली पूजा झाली. दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. रात्री 6 ते 9 पर्यंत त्यानं पूजा असणारी सुरू केली. पाणी टाकलं, बेल नंबर 2 ला 9 ते 12 पर्यंत पूजा झाली तशा स्वरूपामध्ये. परत 12 ते 3 पर्यंत पूजा झाली, ती सुद्धा तशीच. पाणी प्यायचं, पाणी खाली सांडायचं आणि बेलाची पानं त्यानं खाली तोडायची. भगवान शंकरला आनंदच माईना हृदयामध्ये. अनेक भक्त आहेत बरं का, सगळे झोपले, पण काय माझ्या भक्ताचं वर्णन करावं. भगवान शंकराचे म्हणतात का नाही, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाये माझे चित्ती, वाचे वदता शिव.
जीव नाम त्याचे पाय तयान बाधे क्रोध काम. रात्री 12चा आणि 3चा असणारा भाग भगवान शंकर प्रसन्न झाले. कैलास पर्वतावर आहेत आणि कैलास पर्वतावर असताना एवढी पूजा आवडली की भगवान शंकराला असं वाटलं आपण स्वतः जावं तिथपर्यंत. पण काय करावं, कैलास पर्वताच्या ठिकाणी अनेक भक्त मंडळी देवता मंडळी तिथं आलेली. आता एवढ्याला सोडून आपण कसं जावं. पण भगवान शंकराने निर्णय घेतला बाबा आपण आता तिथपर्यंत जाऊ नये. त्या भक्ताला नेमकं काय पाहिजे आहे एखादा माणूस पाठवावा आणि त्याला काय वरदान पाहिजे असेल तर देऊन टाकावं. यमाला जवळ बोलवून घेतलं. यमाला जवळ बोलवून घेतलं आणि यमाला जवळ बोलवून घेतल्याच्या नंतर यमाला सांगितलं बाबा अमुक अमुक ठिकाणी एक माझा भक्त आहे, त्याला काही पाहिजे असेल तर तू जाऊन देऊन टाक. भल्या पहाटे 3ची वेळ आहे. यम प्रसन्न झाला आणि यम आला. यम आल्याबरोबर तर दचकला तो. आता यम पाहिल्याच्या नंतर माणसं आनंदित होतात का दचकतात? अहो भेतात. माणसं भेतात. असे काही माणसं शेवटच्या स्टेपला असे सगळे बसले असतात आणि ज्याला यम न्यायला आलं का नाही म्हणजे सांगतो बरं का यम आले यम आले. ते म्हणते बाबा थांबा 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 थोडं थांबा थांबा थोडं थांबा थांबा. ते यम कोणाला दिसतो माहिती का? ज्याचा जीव चालला का नाही त्याला यम दिसतो. आणि साईडचे म्हणतात थोडं थांबा थोडंसं थोडं थांबा. यम दिसला आणि यम दिसल्याच्या नंतर हात दचकला आणि यमानं सांगितलं बाबा भिवू नको, मी तुला घेऊन जाण्याकरता आलो नाही बरं का, मी तुला वरदान देण्याकरता आलेलो आहे. त्यांना प्रसन्न झाला आणि सांगू लागला तुम्ही जर वरदान देण्याकरता आला असाल ना तर काही हरकत नाही, माझ्याकडे पण वेळ कमी आहे बरं का. आता मी पटकन मागून घेतो बरं का. आता ते म्हणले काय? काही नाही म्हणले, मला दुसरं तिसरं काही देऊ नका, 1 करभर जमीन देऊ नका, घर देऊ नका, काही देऊ नका. माझा खराचा धंदा कोणता असेल म्हणले, फक्त पशु पक्षी मारणे हा माझा धंदा आहे म्हणले. पण हे गिराईक मला फसवतात म्हणले, असे पळून जातात म्हणले. मला त्यांचं बोलणं कळावं एवढंच वरदान द्या. आता काही बोलण्याची भाषा आहे का काय? आता मला सांगा बरं. आता तुम्हाला जर देव प्रसन्न झाला तर काय मागताल तुम्ही? हा धन मागतील. कोणी म्हणते जुंधळा काढ्या, माणसं भेटत तुला जुंधळा काढून द्या बरं एकदा. अहो देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं? हेची देवा मागणी मागत असताना सांगितलं मला काही देऊ नका बरं का. मृग पक्षी याचे कळावे बोलणे. कधी सांगतो
एखादा शिकारी असेल ना तर त्याला समोर कळत नाही ससा कुणीकडे पळणार आहे, हरिण कुणीकडे पळणार आहे हे कळत नाही, पण त्यांच्या मनामध्ये काय चाललं एवढं मला कळावं. तथास्तु म्हटले, निघून गेले. पहाटची वेळ झाली आणि पहाटची वेळ झाल्याच्या नंतर सुरुवातीला वर्णन असं केलेलं आहे, तिथं असणारा एकदम सुरुवातीच्या स्वरूपामध्ये एक असणारी हरिणी पाणी पिण्याकरता आली. हरणी पाणी पिण्याकरता आल्याबरोबर तिनं पाणी पिण्याकरता सुरुवात केल्याबरोबर व्याधानं बाण धरला आणि बाण मारणार तोपर्यंत त्या हरणीने सांगितलं, अरे मला मारू नको बरं का, मारू नको. तुला मारायचं असेल तर थोडा वेळ थोडं थांब, मी सांगते तेवढं ऐक. तू मला मार पण आता मारू नको. माझे घरी असणारे 2 लेकर आहेत बरं का, छोटे छोटे. मी इथून घरी जाणार, ते लेकर माझे उपवासी असतील, ते मला असणारे स्तनपान करतील. मी त्यांना समजावून सांगेल आणि माझी जी सवत आहे का नाही आणि माझे पती आहेत त्या दोघाकडे असणारी माझी लेकर मी सुपूर्त करील, त्यांना समजावून सांगेल आणि मी परत इकडे येईल. त्यावेळेला त्या व्याधानं सांगितलं, तुम्ही हे जे बोलता हे खरं का खोटं? सांगितलं, एकदम खरं. कारण इथं आज माणसानं लबाड कधी सुद्धा बोलायचं नाही. ही सगळी पृथ्वीतल सूर्य कशावर जर आधारित असेल तर सत्यावर. मग त्या व्याधानं सांगितलं, मला वचन द्या. त्या हरणीनं बोलण्याकरता सुरुवात केली, जर एखादा पती परमेश्वर आपला विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर सुद्धा वाईट कर्म करत असेल तर ते पाप त्याच्या डोक्यावर बसणार नाही. मी जर परत जर नाही आले ना तर ते पाप मला लागेल. एखादी पतिव्रता असणारी स्त्री किंवा एखादी पत्नी सारखा आपल्या पती परमेश्वराचा अपमान करत असेल आणि मी जर परत नाही आली तर तिला ते पाप लागणार नाही, मला पाप लागणार. काही गोष्टी तिनं बोलण्याकरता सुरुवात केली, वचन दिला, निघून गेली. नंबर 2 ला असणारी एक गर्भिणी असणारी हरणी आली. तिनं पाणी पिण्याकरता सुरुवात केली, परत बाण धरला त्यानं. त्या हरणीनं सुद्धा सांगितलं, मला मारायचं असेल तर मार, पण एक लक्षात विचार घे बरं का, माझं प्रेम माझ्या शरीरावर नाही, माझ्या जीवावर माझं प्रेम नाही, पण माझ्या गर्भाशयामध्ये जे 2 माझे मुलं आहेत, लेकर आहेत ना, त्यांच्यावर प्रेम आहे बरं का माझं. यांनी काय तुझं बिघडलेलं आहे, त्यांना मारू नको. या 2 बालकांना मी जन्म देते आणि जन्म दिल्याच्या नंतर परत येते, माझी असणारी जी सवत आहे, माझे असणारे पती परमेश्वर आहे त्यांच्याकडे सुपूर्त करते आणि परत येते. आईचं काळीज कसं असतं विचार करा बरं का. आईचं प्रेम स्वतःच्या शरीरावर नसतं, आईचं प्रेम मात्र लेकरावर असतं. लेकुराचे हित ऐशी कळवळ्याची जाती माऊलीचे वाहे माऊलीचे ऐशी कळवळ्याची जाती एखाद्या मातोश्रीच्या पोटामध्ये एखादा गर्भ जर असेल ना, डॉक्टरनं जर विचारलं, मी फक्त 2पैकी 1 जणाला वाचवू शकतो, एक म्हणजे पोटामधलं असणारे जे बाळ आहेत त्याला तरी किंवा तुम्हाला तरी. आईला जर प्रश्न विचारला तर आई सांगते, मी मेले तरी हरकत नाही, त्या लेकराला वाचवा. आणि एखाद्या पुरुषाला जर विचारलं 2पैकी कुणाला वाचवायचं तर पुरुष उत्तर काय देतो माहिती का? लेकरू मेलं तर हरकत नाही बरं का. लेकरू मेलं तर हरकत नाही. आईचं किती प्रेम आहे विचार करा. सांगितलं, मी वचन देते आणि मी परत 100% येणार. 3ऱ्या क्रमांकाला
तो असणारा हरिण आला आणि हरिणानं पाणी पिण्याकरता सुरुवात केलं. त्याच वेळेला हरणावर असा बाण धरल्याबरोबर हरणानं सुद्धा सांगितलं, मला मारू नका बरं का, मला असणारी पुत्र संतती आहे, मला असणाऱ्या 2 पत्नी आहेत, ते सारखी माझी वाट पाहतात. माझी एक विनंती आहे, मारायचं असेल तर मला पण मारा, फक्त त्यांची एकदा मी भेट घेतो आणि परत इथपर्यंत येतो बरं का. त्यावेळेस त्या व्याधानं सांगितलं, बाबा इथून मागं 2 जण येऊन गेले, त्यांनी वचन दिलं, आता तुम्ही सुद्धा तसंच बोलता, परत येणार का नाही? सांगितलं 100% येणार. तिघही गेले आणि त्या तिघांनी सुद्धा रडण्याकरता सुरुवात केली, तिघांनी भाव सांगण्याकरता सुरुवात केली. हरणानं 2 पत्न्यांनी सुद्धा त्या सगळ्या लेकरांना समजून सांगण्याकरता सुरुवात केली, आम्ही तिघांनी वचन दिलेलं आहे. एक गर्भवती असणारी जी हरणी सांगितली ना, मुलाला असणारा जन्म दिलेला आहे, त्यांना सुद्धा समजून सांगितलं, मुलांना तुम्ही 4 जण आता एकमेकासोबत असणारे, थांबा बरं का, आनंदामध्ये राहा, कधी भांडणं वगैरे करू नका. त्या मुलांना असणारं समजून सांगण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेस त्या 4 लेकरांनी रडत रडत सांगितलं, आई दादा, जर तुम्ही निघून इथून जात असाल तर आम्ही तरी इथं कसं राहावं, आणि तुम्ही निघून गेल्याच्या नंतर आमचा सांभाळ तरी कोण करणार आहे? सिंह लांडगे वगैरे येतील आणि आम्हाला खाऊन टाकतील, त्याच्यापेक्षा तुमच्या नंतर आम्ही मरू नये, तुमच्या अगोदर आम्ही मरण पाहो, आणि आम्हाला पण इथं थांबायचं नाही, आम्ही पण तुमच्या सोबतच येऊ. 4 असणारे त्या हरणाचे पिले, 2 हरणी आणि 1 हरण, असे हे 7 जण झाले. एकाच्या पुढे एक, एकाच्या पुढे एक, एकाच्या पुढे एक, एकाच्या पुढे एक, तोपर्यंत तो पारधी तिथंच बाण लावून होता. त्याला काळजी वाटलेली, येतात का नाही बिचारे, येतात का नाही येतात. आणि कधी सांगतो बरं का, एखाद्या माणसाला जर वचन दिलं, एखाद्या माणसाला जर शब्द दिला, तर तो शब्द तंतोतंत पाळा बरं का. कारण कसं आहे माहिती का, सगळ्यात मोठी जर किंमत कोणती असेल तर शब्दाची किंमत आहे बरं का. शब्द म्हणजे शब्द. जुन्या काळामधले लोक काय करायचे माहिती का, एखादा शब्द जर दिला ना, शब्द दिल्याच्या नंतर असा एक मिशीचा केस काढायचे, असा मिशीचा एक केस काढायचे ना, असा गहाण ठेवायचे. कशा करता, जर नाही जर हे कार्य केलं ना, बस मग काय शान राहिली माझी. आता लोक मिशा काढून टाकतात, तो भाग वेगळा आहे. दुसरे जुन्या काळामध्ये लोक असे आकडे म्हणजे आकडे, बस शब्द दिलेला होता, वाट पाहू लागले. तिथं आल्याच्या नंतर 7 जणांनी त्या व्याधाला हात जोडल्याने सांगितलं, व्याधा आता बाण लाव ना, आम्हाला मारण्याकरता सुरुवात कर. त्यावेळेस बोलण्याकरता सुरुवात केली. हरण म्हणू लागला, मला बाण मारा. हरणाच्या 2 पत्न्या म्हणू लागल्या, आमच्या मालकाला बाण मारू नका, कारण आम्ही पतिव्रत आहेत, आम्ही सौभाग्यवती आहेत, मालकाच्या अगोदर आम्हाला मरण यावं. त्या 2 जणी म्हणू लागल्या, आम्हाला बाण मारा. त्याच्यानंतर हे 4 लेकरं समोर गेले आणि सांगू लागले, आईलाही बाण मारायचं नाही आणि वडिलालाही बाण मारायचं नाही, अगोदर आम्हाला बाण मारा. कशा करता? अरे बाबा, हे आमचे आई वडील म्हणजे वयोवृद्ध आहेत, यांना जर तू बाण मारलास तर यांच्या शरीरामधलं जे मांस आहे ते मात्र थोडंसं निबरडक आहे. तुला जर मांस खायचा असेल तर आमचं मांस कवळं आहे, तुझ्या घरच्या लोकांना त्रास व्हायचा नाही, आम्हाला बाण मार. अहो, घटना अशी घडली, कुणी समोर येतं की मला बाण मारा, मला बाण मारा. घटना अशी घडली, शिवरात्रीचं सुंदर असणारं पर्वकाळ, उपवास घडल्यामुळं, देवाची आराधना झाल्यामुळं भगवान शंकर असणारे तोषले आणि त्याचा अंतकरणामध्ये सगळा पालट करून टाकला, मारण्याची वृत्तीच नष्ट करून टाकली. त्यानं म्हणलं, बाबा मला आता ज्ञान झालेलं आहे, तुम्हाला मारून मी माझा उदरनिर्वाह भागवणे फार चुकीचं आहे, मी तुम्हाला आता मारणार नाही, तुमच्या घरी जा. 7 जणाला सांगितलं, मी मारणार नाही, तुमच्या घरी जा. पण त्या 7 जणाला असं वाटलं की व्याधाला असं वाटत असेल की आम्हाला बाण मारल्याच्या नंतर आमच्या एवढ्याच जणाचं वजन मी पाठीवर कसा घेऊ, कसा घरापर्यंत जाऊ. या 7 जणांनी निर्णय घेतला, अरे व्याधा, तुला जर असं वाटत असेल बाण मारल्याच्या नंतर आमचे जे शरीर तुला उचलून घराकडे कसे न्यावे, तुला ओझं होईल, त्याच्याकरता एक काम कर, तुझं घर आम्हाला कुठं आहे हे माहिती नाही, तू पुढं चल, तुझ्या मागं आम्ही येतो. एवढं सोपं आहे काय? व्याध पुढं चालू लागला, हरण पाठीमाग, 2 पत्न्या पाठीमाग आणि 4 पिले पाठीमाग. कुठपर्यंत? घरापर्यंत. तरी व्याध म्हणू लागला, येऊ नका बरं का, मी तुम्हाला मारणार नाही, येऊ नका. तरी यांनी शब्द दिलेला होता, घरापर्यंत गेले.
आणि घरापर्यंत गेल्याच्या नंतर सारखे म्हणले आम्हाला बाण मारा, आम्हाला बाण मारा. त्याचं सगळं हृदय असणारं परिवर्तन होऊन गेलं होतं. तेवढ्याच वेळामध्ये या राजाचं सुद्धा असणारं भाग्य उजळलं. आकाशामधून असणारं कैलास पर्वतावरून विमान आलं. 4 हरणाचे पिल्ले, 2 हरणी आणि 1 असणारा हरिण त्या विमानामध्ये बसले. बसल्याबरोबर होते हरिण, पण पूर्वजन्मातला असणारा सोमकांत नावाचा असणारा राजा किंवा काचीपुरी राजा नामे सोमदत्त, सोमदत्त नावाचा असणारा राजा होता झालेला हरिण पूर्व असणाऱ्या वेशामध्ये आला, तो राजा बनला. 2 असणाऱ्या पतिव्रत असणाऱ्या स्त्रिया हरणी झाल्या होत्या, त्या महाराणी बनल्या. आणि हे हरणाचे पिले होते, हे मात्र राजकुमार बनले. विमान अशी उडण्याची वेळ आली, निघालं विमान. तेवढ्याच वेळामध्ये असणारे त्या व्याधाचे घरचे आई वडील पत्नी सगळे आले आणि त्या विमान चालवणाऱ्या माणसाला विचारू लागले, बाबा यांनी असं कुठलं पुण्य केलं? त्यांनी सांगितलं, यांनी शिवरात्रीचं पुण्य केलं बरं का. मग यांनाच का तुम्ही घेऊन जाता, आम्हालाही घेऊन चला ना. सांगितलं, तुमच्या मालकांनी व्याधानं इथं जे पुण्य केलेलं आहे ते मात्र न कळत केलेलं आहे. त्यानं जाणून जर हे पुण्य केलं असतं तर त्याचं पुण्य मात्र फार विशेष आहे. म्हणून एक गोष्ट माझी चांगली लक्षात ठेवा बरं का. शिवरात्रीचा महिमा जर आज कुणाला माहितीच नसेल तर शिवरात्रीचा महिमा आणखी वेळ गेली नाही. शिवरात्रीचा महिमा जाणून पूजा करण्याकरता सुरुवात करायची. कसं? आजच्या दिवशी मुखामध्ये ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये घालत असताना रुद्राक्ष आणि कपाळाला लावत असताना भस्म किंवा विभूती. जर अशी पूजा कोणी केली, भगवान शंकराचं दर्शन घेतलं, आजच्या दिवशी उपवास केला, आजच्या दिवशी जागरण केलं, तर त्याच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे साक्षात स्वरूपामध्ये असणारा कैलास. म्हणून आजच्या दिवशीच असणारं महात्म्य आहे महाशिवरात्रीचं. नंबर 2 ला एक महिमा असा सांगितलेला आहे, उपमन्यू म्हणायचं असणार एक लेकरू आहे. घरची परिस्थिती नाजुकीची, माग कोणीतरी लेकरा जरा समजा बरं का, पाठीमाग लेकर आहेत, पाठीमाग कोणी बोलू नका बरं का. कोणीतरी जा, एक जण कोणीतरी माग सांगा, लेकर आहे समजून एकदा. ज्या वेळेला उपमन्यूची परिस्थिती नाजूक, आईनं काय करायचं, करडी आणायची, करडी वाटायची, त्याचं पाणी काढायचं, दूध पिण्याकरता द्यायचं. एक दिवस लेकरू दुसऱ्याच्या घरी गेलं, ओरिजिनल दूध पिण्याकरता भेटलं. घरी आला ना आईला सांगू लागला, आई मला दूध दे. आईनं दररोजच्या सारखं करडी वाटल्यानं सांगितलं, आई दररोज फसवते पण आज मात्र मला खरं दूध पाहिजे. आईनं उपदेश केला, बाळा आपली परिस्थिती नाजुकीची आहे, दूध जर तुला पाहिजेच असेल तर भगवान शंकराला दूध मागून घे. भगवान शंकरांनी काय केलं, भक्ती केल्याच्या नंतर त्याला जे दूध दिलं त्या उपमन्यू नावाच्या बालकाला दुधाचा असताना सागरच देऊन टाकला. याच्या पुढे एक महिमा सांगितलेला आहे, जर कुणाला पुत्र संतती होत नसेल तर त्याच्याकरता सुद्धा शिव महापुराणाची कथा त्याच्याकरता सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. त्या व्यक्तीनं भगवान शंकराच्या शिवलिंगाची असणारी स्थापना करणे, पूजा करणे, त्याच्याकरता सुद्धा असणारी पुत्र संततीची असणारी भूमिका होईल. याच्याकरता लहान लोकाचा दृष्टांत दिला नाही, सगळ्यात मोठ्या देवाचा असणारा दृष्टांत दिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण भगवंताला 16,108 पत्न्या, त्याच्यापैकी एका पत्नीचं नाव सांगितलेलं आहे जांबवंती. सगळ्या पत्नीला पुत्र संतती झाली, फक्त जांबवंतीला मात्र पुत्र संतती झाली नाही. जांबवंतीने देवाला प्रार्थना केली, सांगितलं देवा मला पुत्र संतती नाही. त्यावेळेस उपमन्यूला श्रीकृष्ण भगवंतांनी प्रश्न विचारला, मी कोणत्या देवाची आराधना करू जेणेकरून जांबवंतीला पुत्र संतती होईल. त्यावेळेस उपमन्यूने सांगितलं, जर तुम्हाला पुत्र संतती हवी असेल तर भगवान भोलेनाथाची सेवा करा. श्रीकृष्णानं सुद्धा भगवान भोलेनाथाची सेवा केली. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि सांगितलं, काय पाहिजे? काही नाही देवा, तुम्ही या ठिकाणी असणारा अवतार आमच्या घरी घ्यावा. देवानं साक्षात स्वरूपामध्ये भगवान शंकरांनी कृष्णाच्या घरी एक अवतार घेतलेला आहे. कोणता? सांब नावाचा असणारा अवतार आहे, ज्याला आपण सांब सदाशिव म्हणतो का नाही. जांबवंतीच्या पोटी जो मुलगा जन्माला आला तो साक्षात स्वरूपामध्ये भगवान शंकराचा असणारा हा अवतार आहे. म्हणून या ठिकाणी पुत्र संततीच्या बाबतीमध्ये सुद्धा भगवान शंकराची सेवा केल्याच्या नंतर त्या व्यक्तीला असणारी पुत्र संतती सुद्धा भूमिका सांगितलेली आहे. म्हणून या ठिकाणी कथेचा असणारा जो काही भाग आहे
7 दिवसापर्यंत